नमस्कार. या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं स्वागत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आत्ता आपल्यासोबत आहेत थेट पुण्यावरून. दादा, स्वागत तुमचं साम टीव्हीवर. वेगवेगळे प्रश्न विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये चर्चेला आले, किंबहुना राज्यातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या आंदोलनामध्ये चर्चेला येत आहेत. कालचं MPSCचं आंदोलन राज्यभर झालं, त्यानंतर परीक्षा जी पुढे गेली त्याची तारीख देखील आज जाहीर झाली. 21 मार्चला आता 14 मार्चच्या ऐवजीची परीक्षा होणार आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सातत्याने अशी टीका केली जात होती की भाजपने हे आंदोलन विद्यार्थ्यांमध्ये जास्त करून काल रुजवलं. यात किती तथ्य आहे? तथ्य आहे की नाही यापेक्षा रुजवलं काय चुकलं? ते विद्यार्थी ज्या मनस्थितीमध्ये रस्त्यावर फिरत होते की 5-5, 6-6 महिने, काही काहींनी वर्ष 2-2 वर्ष अभ्यास केला होता आणि तुम्ही 2 दिवस आधी सांगता परीक्षा पोस्टपोन झाली. मग तुम्ही घेतलेला निर्णय योग्य होता का की ज्यामुळे भारतीय जनता पार्टीने त्यांना नेतृत्व देऊ नये? म्हणजे याची कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे होती. अचानक ज्या पद्धतीने, म्हणजे याआधी देखील 4 ते 5 वेळा ही परीक्षा पुढे ढकलली गेली होती MPSCची, आणि आता हे 5व्यांदा गेल्यामुळं विद्यार्थ्यांमधला तो आक्रोश, संताप स्वाभाविक होता. विद्यार्थी असंही म्हणत होते की अधिवेशन सुरू होतं तर याची चर्चा तिथे करायला हवी होती, तिथेही चर्चा झाली नाही. हे होणं अपेक्षित होतं. ही होणं अपेक्षित होतं. कुठल्याच विषयाची चर्चा विधानसभेमध्ये झाली नाही. वीज बिल ह्या विषयामध्ये समजा वीज जोडण्या कट करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. का उठवली? तुम्ही तर असं म्हटलं होतं की सर्व विरोधी पक्षांना घेऊन आम्ही बसू, याच्यावर चर्चा करू, मग निर्णय करू. मग तुम्ही सगळ्या विरोधी पक्षांना घेऊन बसलात, चर्चा केली, निर्णय घोषित केला की स्थगिती उठवली म्हणून. तसंच MPSC विषयामध्ये हा केवढा मोठा निर्णय आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या जीवनाशी आपण खेळतो. त्यातले बरेच जण हा त्यांचा शेवटचा चान्स आहे, मग ते एजबार होणार आहेत. मग तुम्ही त्याची विरोधी पक्षांबरोबर, चला आमच्याशी बोलण्यात तुम्हाला इंटरेस्ट नसेल, पण विधानसभेमध्ये चर्चा तर व्हायला पाहिजे. विधानसभेत नाही आहे तर मग विधानसभेच्या बाहेरचा चर्चा व्हायला पाहिजे. आता एकूण महाराष्ट्रामध्ये हम करेसो कायदा चाललेला आहे. आम्ही कोणाशी चर्चा करणार नाही, आम्ही कोणाचा सल्ला घेणार नाही. आम्हाला जे वाटेल ते आम्ही मांडणार, दुसऱ्या दिवशी बदलणार. आता तुम्ही काल पोस्टपोन का केली आणि आज पुन्हा करणार आहात का? पोस्टपोन करण्यामध्ये कारणं 2 असतील. एक कारण म्हणजे काय तर कोरोनामुळे ही पोस्टपोन केली पाहिजे असं वाटलं, आणि दुसरं मराठा आरक्षण. नेमकं कोणतं कारण आहे? सरकारने घोषित करावं. जर मराठा आरक्षण हे कारण असेल तर पुन्हा एकदा 21 तारखेला तो मुद्दा येणारच आहे. आणि मग जर कोरोना विषय असेल तर मग कोरोनाची काय काळजी घेतली जी आधी घेतली नव्हती, हे सगळं जरा लोकांशी मोकळेपणाने बोला ना. आता तुमची मनस्थिती काय आहे की अकृत्रिमपणे का होईना आम्ही संख्येचं गणित जमवलं आहे. तर आम्ही कोणाला काही सांगणेच लागत नाही, लोकांनाही सांगणे लागत नाही, कारण लोकांनी कुठे आम्हाला मतं देऊन सरकारमध्ये बसवलेलं आहे. आणि आम्ही विरोधी पक्षांना 105 आमदार असूनही सांगणं लागत नाही, त्यांना विचारणं लागत नाही, त्यांची चर्चा करणं लागत नाही. त्यामुळे 21 तारखेला काय आणि 14ला पोस्टपोन का झाली हे सांगा पहिलं. जरा तुम्ही आता वीज बिलाचा मुद्दा बोलता बोलता उपस्थित केला म्हणून त्याच्यावरती विचारतो की 2 मार्चला सभागृहामध्ये विरोधी पक्षनेत्यांच्या निवेदनावरती उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की अधिवेशनाचं कामकाज संपेपर्यंत वीज बिल वसुली घराची असेल, शेतीची असेल किंवा ती जोडणी तोडण्याचा असेल, या गोष्टीला आम्ही स्थगिती देतोय. आणि अधिवेशन संपताना अगदी शेवटच्या क्षणी ऊर्जा मंत्र्यांनी सभागृहात निवेदन केलं की 2 मार्चचा स्थगितीचा आदेश जो दिलेला आहे सरकारने, तो या ठिकाणी सभागृहाच्या माध्यमातून सभागृहाला कळवून आम्ही उठवत आहोत. आणि आत्ता दुपारी पुण्यात बोलताना अजितदादा असं म्हणाले की मी जे बोललो हे फक्त अधिवेशनापुरतं होतं. ज्या वेळेला विरोधी पक्ष सभागृहात नव्हते, हां, ते याच्यावर काय म्हणणं? नितीन राऊतांनी स्थगिती उठवली त्यावेळेला विरोधी पक्षांनी सभात्याग केला होता. नाही, अजित पवारांकडून ही अपेक्षा नाही आहे. अजित पवार जे आम्ही पाहिलेत ते असं खोटं बोलणारे नाही आहेत. अजित पवारांनी आणि कामकाज हे ऑन रेकॉर्ड असतं ना, ते काढा. अजित पवार असं म्हणाले की या अधिवेशनामध्ये आपण बसू, आपण चर्चा करू, काही निर्णय करू. मग ती चर्चा झाली का? आणि त्यामुळे अजित पवार म्हणतात ते अत्यंत, म्हणजे ते म्हणण्यातून ते आणखीन मायनसमध्ये जात आहेत की ते सांगतायत की मी कसं
नाही, पण एकूणच या सगळ्या वीज बिलांचा विचार जर केला तर सरकार म्हणते की 30-31 हजार कोटीची थकबाकी आहे आणि ती कुठेतरी आम्हाला वसूल करावी लागेल. त्याच्यातनं काही गोष्टीचं अनुदान शेतकऱ्यांसाठीचं असेल ते आम्हाला द्यावं लागणार आहे. पण वसुली वीज बिल करायची आहे म्हणून वीज बिलाचं प्रमाण हे कुठेतरी 36,000, 50,000, 80,000 ज्यांना कधी अपेक्षित नव्हती अशी वीज बिलं आज आलेली आहेत, याच्यावर सरकारने विचार करायला नको का? हे कुठली तुगलकी बिल आहेत? 80 कोटी 80 कोटीचं बिल आहे, हे कुणाला आलं? 80 कोटी. हा, मग एका शेतकऱ्याला आला ना. हां, त्याने देवेंद्रजींना पत्र लिहिलं की तुम्ही माझं अभिनंदन करा की 80 कोटीचं बिल मी भरू शकतो असं सरकारला वाटलं. त्यामुळे या सगळ्या बिलाची पुन्हा एकदा रिथिंकिंग करायला लागेल, पुन्हा एकदा कॅल्क्युलेशन करायला लागेल, फ्रेश बिलं द्यायला लागतील. लोक बिलं द्यायला नाही म्हणत नाही आहेत. तुम्ही अवाजवी बिलं दिलेली आहेत. हे 2020ला 1 एप्रिलला तुम्ही अचानक कोणाशी कन्सल्ट न करता रेट वाढवले. लोक कोरोनामध्ये हैराण होते, कोणी आंदोलन करण्याच्या मनस्थितीत नव्हतं. का वाढवले तुम्ही? का नाही थांबला तुम्ही? ती जी कंपनी आहे त्या कंपनीने प्रस्ताव मांडला, तर तो प्रस्ताव तुम्ही मान्य केल्याशिवाय ते बिल वाढ करू शकत नाहीत. त्यानंतर तुम्ही मोठ्या प्रमाणावर अंदाजे बिलं घेतली. दर महिन्याला बिल घेतलं असतं तर ते एका विशिष्ट स्लॅबमध्ये गेलं असतं, पर युनिट चार्जेस वेगळे पडले असते. तुम्ही 3-3, 4-4 महिन्याची बिलं घेतल्यामुळे स्लॅब बदलला, पर युनिट चार्जेस जास्त पडले. हे सगळं करेक्शन करणार की नाही? नाही, हे सगळं खरं आहे, पण आरोप असाही केला जातो की जी मीटर बसवली गेली, शेतीसाठीचे असतील, घरगुती ग्राहकांसाठीचे असतील, हे मीटर मागच्या सरकारच्या काळातच नवीन मीटर बसवली गेली असा आरोप सत्ताधारी पक्षातले काही नेते करतात. मग हे कुठल्या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं होतं? हे कोणी दिलं गेलं? ह्याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. गडबड आहे. नाही म्हणून म्हटलं ना की समजा असे मीटर आधीच्या सरकारने बसवले, त्याच्यामुळे वाढीव बिलं आली, मांडा ना सभागृहामध्ये. आम्ही काय घाबरतो काय? मुळात मीटरचा संबंध येतो कुठे? मीटरवर बिल घ्यायला जाणारा तुमचा माणूस, त्याने दरमहा बिल घेतलं की 3 महिन्याने एकदा बिल घेतलं. दर महिन्याने घेतलं असतं तर आला असता तो स्लॅब, आणि 3 महिन्याने घेतल्यानंतर आलेला स्लॅब हा वेगळा आहे. 1 एप्रिलला तुम्ही कोरोना अतिशय पीकला असताना भाव वाढवले. याचा आणि मीटरचा काय संबंध आहे? म्हणजे तुमच्यावर केले गेलेले आरोप तुम्ही सभागृहामध्ये जर केले गेले असते तर ते पूर्णपणे स्पष्ट करून मांडले असते. मांडले असते, त्या भीतीनेच त्यांनी सभागृहामध्ये हा विषय येऊ दिला नाही. शेतकऱ्यांना जे प्रोत्साहन अनुदान देणार त्याचा पत्ता नाही. शेतकऱ्यांचं नुकसान झालं, बांधावरून जाऊन म्हणाले होते की 50,000 हेक्टरी देणार आहे. ते बहुतेक अजूनही हेक्टर एकरमधला फरक त्याच्या लक्षातच येत नाही आहे, त्यामुळे ते दिलेलं नाही आहे. पीक विम्याचा पत्ता नाही आहे. तर या विषयामध्ये सभागृह जर चाललं असतं महिनाभर, बजेटचं अधिवेशन 1.5 महिना चालवायचं असतं. बजेटचा नियमाप्रमाणे नियम असा आहे की तुम्ही बजेट मांडल्यानंतर 7 दिवसाची गॅप टाकायला लागतं. त्यानंतर सर्वसाधारण चर्चा करायला लागते, मग खातेवाही चर्चा करायला लागते. तुम्ही सगळं मिळून बजेट 2 दिवसामध्ये गुंडाळलं. तुम्हाला चर्चाच नको आहे. तीच मगाची अकृत्रिमपणे का होईना आलेली जी मेजॉरिटी आहे तिने तुमच्या डोक्यात अशी हवा गेली आहे, कोण विरोधी पक्ष, कोण जनता, आम्ही म्हणेल तर करणार, वाजेला हलवायचे की नाही आम्ही ठरवणार, राठोडचा राजीनामा घेणार की नाही आम्ही ठरवणार, तुम्ही कोण, अशी अशी रस्त्यावर नाक्यावर जी भाषा असते तशी भाषा आहे. वाजेंच्या बद्दलचा जर विचार केला तर वाजेंची बदली व्हावी, वाजेंना त्या पदावरून हटवावे ही मागणी विरोधी पक्ष म्हणून तुम्ही जोरदारपणे मांडून लावलेली होती. वाजेंची बदली काल नागरी सुविधा केंद्रात केली गेली, आज पुन्हा सकाळी त्यांची बदली झाली, विशेष शाखेमध्ये त्यांना बदली पुन्हा नवी दिली गेली. म्हणजे नेमकं चाललंय काय? प्रकरण कुठे चाललंय त्याच्यावरती स्पष्टता नाही आहे. यात काय काय घडतं असं तुम्हाला वाटतं? याचं राजकारण चाललंय की नेमकं काय चाललंय? ह्याचा अर्थ वाजेंकडे असं काहीतरी आहे जे हे या सरकारला त्रासदायक आहे. अदरवाईज कोण वाजे हो? एक एपी आहे, त्याचे तुम्ही इतके लाड पुरवणार आणि 12 कोटी जनतेमध्ये असा मेसेज पाठवणार की आम्ही एका एपीआयला घाबरतो. याचा अर्थ घाबरण्यासारखं काहीतरी आहे. वाजे केव्हा तरी ते ओपन करतील. विरोधी पक्षाकडे काहीतरी त्याची माहिती असेल.
का घाबरतंय सरकार? आम्ही काढू सभागृह जर चाललं असतं तर सभागृहातच निघालं असतं. पण आता सभागृह जर बंद झालं आहे, घाबरून त्यांनी लवकर बंद केलं आहे, तर तुम्ही आहात सगळेजण तुमच्यासमोर पत्रकार परिषद घेऊन रोज एक एक मुद्दा देवेंजी मांडतील. पण या सगळ्यामध्ये जे मुद्दे सभागृहात मांडले गेले किंबहुना याच्यातला विजेचा मुद्दा मी पुन्हा एकदा तुमच्यासमोर आणतो की उपमुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली, ऊर्जा मंत्र्यांनी ती उठवली, म्हणजे कुठतरी याच्यामध्ये श्रेयवादाचा मुद्दा समोर येतोय. श्रेयवादाचा मुद्दा असेलही, पण देर इज नो एनी कॉर्डिनेशन. प्रचंड गोंधळ चाललेला आहे. सभागृहात सुद्धा हे जाणवत होतं की एवढं तुमची 169 वगैरे आमदार असणारी, ते आता विधानसभेच्या अध्यक्षाची गुप्त पद्धतीने निवडणूक घेतल्यानंतर कळलं असं की किती तुमच्यावर आहे, पण 169ची तुमची मेजॉरिटी, मग तुम्हाला अडचण काय होती की प्रत्येक विषय सभागृहात आणणं. पण तुमच्या मनामध्ये प्रत्येकच विषयाची भीती होती की यातला बराच मसाला, बरंच मटेरियल समोर आहे, आपण काहीतरी मांडायला गेलो तर घोटाळा होईल. पूर्णपणे सत्ताधारी पक्ष डिफेन्सवर होता, तो आक्रमक नव्हता, त्यांच्या आमदारांमध्ये जोश नव्हता. भारतीय जनता पार्टी त्यामुळे सगळी एकजीव होती. 1 मिनिट कोणी बाहेर जात नव्हतं. देवेंजी उठले की सगळे उठायचे. याचा विचार सत्ताधारी पक्षाने करावा की तुम्ही 3 पक्षाचे आमदार जे आहात ते एकजीव झालेले नाही, त्यांना दिशा नाही की आता कुठला विषय येणार आणि काय म्हणायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शिवसेना एका अर्थाने एकटी पडली वाझे विषयामध्ये, त्या विषयामध्ये शिवसेनेने जाब विचारला पाहिजे की एकत्रित सरकार आहे का आमचं एकट्याचं सरकार आहे. हा जर समन्वयाचा अभाव सरकारमध्ये दिसत असेल तर भाजप काही नवा समन्वय घडवण्याचा प्रयत्न करते का? कारण तुम्ही देवेंद्र फडणवीस नागपुरात जाऊन मोहन भागवतांची भेट घेतली अशीही चर्चा आहे. ह्याच्यातनं काही वेगळं समन्वय घडण्याचं दिसतंय काहीतरी? नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रहितासाठी आम्ही राजकीय क्षेत्रात काम करतो. त्यामुळे संघाचे जे सरसंघचालक आहेत त्यांना अधूनमधून भेटणं, हे एका अर्थाने आपल्या परिवारातल्या मोठ्या व्यक्तीला भेटून रिपोर्टिंग करणं, काही प्रश्न उपस्थित करणं, काही मार्गदर्शन घेणं, हे कॉमन आहे. हे काही काल घडलं नाही आहे. तुम्हाला अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्याच्यात बातमी दिसली, परंतु हे कॉमन आहे, याच्यात काही विशेष नाही आहे. पण येते 3 महिने आम्ही ह्या सरकारला सळो की पळो करून सोडणार आहे. वीज बिल विषयामध्ये आम्ही मोठ्या प्रमाणावर जेल भरो आंदोलन करणार होतो. उद्धवजींनी सगळ्या महाराष्ट्राला अपील केलं की कोरोनाचं प्रमाण वाढतोय, मग आम्ही ते आंदोलन आमचं स्थगित केलं. ते पुन्हा सुरू करणार, कोरोनाचे सगळे नियम पाळून करणार. जसं आम्ही सुरुवातीला कोरोनाची तीव्रता प्रचंड पीकला होती त्यावेळेला मेरा अंगण मेरा रणांगण असं आंदोलन केलं, त्याला 12 लाख लोक रस्त्यावर उतरले. तसं आम्ही वीज बिल या विषयामध्ये आंदोलन करणार. 20,000 ठिकाणी सभांचं आयोजन आम्ही केलेलं आहे. 5 बूथ मिळून एक शक्ती केंद्र होतं. अशी 20,000 शक्ती केंद्र म्हणजे 97,000 बूथ महाराष्ट्रात आहे. 20,000 सभांचं आयोजन आम्ही केलेलं आहे. 50शी एक सभा, काही कोरोनाचे नियम मोडणार नाही. राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे आम्ही 10 लाख लोकांपर्यंत पोहोचवणार आणि 1 कोटी पत्रकं वाटणार. मराठा आरक्षणामध्ये कशी फसवणूक चाललेली आहे, ओबीसींचं पॉलिटिकल आरक्षण कसं घालवून बसलेले आहेत, धनगरांच्या आरक्षणाचा पत्ता नाही आहे, शेतकऱ्यांना कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, वन टाइम सेटलमेंट 2 लाखाच्या वरती, अशी मोठी यादी आहे. त्यामुळे ते 3 महिन्यामध्ये सरकार उलथवून टाकणं हे आमचं कल्चर पण नाही, ते आपोआप पडेल. पण लोकांमध्ये जसं एमपीएससीच्या मुलांमध्ये होतं आणि मग हे म्हणाले की त्याच्यामध्ये राजकारण आणलं. नाही दादा, तुम्ही म्हणालात की सरकार उलथवून टाकणं आमची काही संस्कृती नाही, पण ह्याचं भाकीत तुमच्याच पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवारांनी केलं. काल नागपुरात आमच्याशीच बोलत होते. ते म्हणाले 3.5 महिने, सभागृहात पण म्हणाले 3 महिन्याच्या वर काही नाही, बघा काय होतं राज्यात. राष्ट्रपती राजवटीची गोष्टी त्याच पद्धतीने सुधीर मुनगंटीवार मांडत होते. म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळी जबाबदारी तुम्ही पक्षात देऊन ठेवले. हे वाक्य तुम्ही बोलायचं, याचं वाक्य या नेत्यांनी बोलायचं, असं काही ठरलंय का? सुधीर भाऊ जे म्हणाले तेच मी आता म्हणतो आहे की त्या 3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आम्ही अशी स्थिती निर्माण करू की सामान्य मतदाराचं त्यांच्या आमदारांवर प्रेशर येईल की अरे बाबा तू ह्याच दिशेने तुम्ही चालणार असाल तर 24ला काय आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही. शेवटी आमदार खासदार एक घाबरले आहेत, कारण कशाचा कशाला पत्ता नाही आहे.
हिंदुत्व सोडलेलं आहे, सावरकरांवर टीका यांना चालते आहे, शर्जील खुलेआम पुणे मुंबई फिरतोय, हे अटक करतायत. याच्यातून त्यांचे आमदार खासदार या मनस्थितीत आहेत की 24ला काय आम्हाला लोक मतं देणार नाहीत. याच्यातून एक मोठं प्रेशर त्यांच्या आमदारांचं त्यांच्यावर क्रिएट होईल, हेच सुधीर भाऊ म्हणाले, हेच मी म्हणतोय. आणि सुधीर भाऊ जे भाकीत वर्तवत आहेत की बघा 3 महिन्यात सरकार पडेल, राष्ट्रपती राजवट येईल, सत्ताधारी म्हणतात की भाजप हा अशा पद्धतीने केंद्र सरकारला हाताशी धरून धमक्या देण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही काही केंद्र सरकारला हाताशी धरून धमके देत नाही आहात की जर घटनेत असं लिहिलेलं आहे की विधानसभा अध्यक्षाची निवडणूक राज्यपाल सांगतील त्या डेटला घ्यायची असते, ती नाही घेतली तर तो राज्यपालांचा आणि घटनेचा अवमान होतो, हे एक कारण सुद्धा राष्ट्रपती राजवट आणायला पुरेसं असेल. तर त्यात आम्ही केंद्राला सांगून तुम्हाला त्रास देण्याचा काय मुद्दा आहे? तो कायदा आहे. राज्याची कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आणि राज्यपालांनी प्रस्ताव पाठवला की राज्याची कायदा सुव्यवस्थेची स्थिती भयंकर बिघडलेली आहे, तर तो प्रस्ताव जो आहे तो रिपोर्ट जो आहे तो केंद्राने मान्य केला, तर त्याच्यामध्ये काय आमचा काय संबंध आहे? त्यामुळे अशा प्रकारे राज्यपालांनी रिपोर्ट पाठवून राष्ट्रपती राजवट यायची नसेल तर नीट राज्य करा. ते पण याच्यात काँग्रेस वारंवार म्हणत होती की अध्यक्षपदाचा आमचा उमेदवार ठरलाय. मग ही निवडणूक कोण पुढे ढकलत होतं असं तुम्हाला वाटतं? विरोधी बाकावर बसल्यानंतर ज्या गोष्टी लक्षात येतात ह्याच्यातनं कोण राजकारण करत होतं की ही निवडणूक घ्यायची नाहीये? आता मला सांगा, कोरोनाचं कारण सांगून ही निवडणूक पोस्टपोन झाली, काँग्रेसने खूप आग्रह झाल्यानंतर सुद्धा. मग विधान परिषदेच्या उपसभापतीची निवडणूक ज्याच्यावर निलमताई निवडून गेल्या, ती कशी काय झाली हो? कोरोना असताना 20 जण कोरोनाने एफेक्ट होते. आमच्या गोपीचंद पडळकरला निवडणूक लढवायची होती, कोरोनाने तो आजारी असल्यामुळे त्याने मेल पाठवलं की बाबा मी कोरोनाने ग्रस्त आहे पण मला निवडणूक लढवायची. तुम्ही काय केलं? तुम्ही रिटून लिहिली निवडणूक. मगाशी मी जे म्हटलं ना की अकृत्रिम पद्धतीने काय होईना जे तुम्हाला बहुमत मिळालं आहे त्याच्या आधारे सगळं तुम्ही पायदळी तुडवायला निघाल. म्हणजे त्यावेळेला कोरोना असूनही घेतली, आता कोरोना आहे म्हणून घेतली नाही, त्यावेळेला तर कोरोना पीकला गेला होता. त्यामुळे काँग्रेसची फसवणूक केली, काँग्रेसला ठेंगा दाखवला. आता त्यांनी काय करायचं त्यांचा विषय आहे. पण एकूणच टीका भाजपवरती अशी होती आहे की इंधन दरवाढीचा मुद्दा असेल, गॅसच्या सिलेंडरचे दर वाढलेले आहेत, तर भाजपने त्याच्यावरही राज्यात आंदोलन करावं की केंद्र सरकारने याचे दर कुठेतरी आटोक्यात आणाव्यात. 100 रुपये लिटर पेट्रोल झालं, 800 रुपयाला सिलेंडर मिळत आहे. आणि उज्ज्वला गॅसचं भाजप जे म्हणते की आम्ही सर्वसामान्यांच्या घरातल्या चुली बाहेर काढल्या आणि धूर बाहेर काढून गॅस पोहोचवला, आज त्या कुटुंबाचं काय? हे बघा, अपुऱ्या माहितीच्या आधारे सत्ताधारी पक्ष बोलू देत, कारण त्यांनी खोटं रेटून बोलायचं असतं. पण आज देशामधल्या 9 राज्यांमध्ये 10 रुपयाने, 8 रुपयाने, 7 रुपयाने पेट्रोल स्वस्त आहे. त्यांनाही केंद्राचा तोच कर आहे, त्यांनाही केंद्राची 30 ट्रान्सफर प्राइस आहे. मग त्यांनी राज्याचा टॅक्स कमी केला. यावर्षी बजेटच्या वेळेला अजितदादांनी अनेक वेळा सुतोवाच केलं होतं, आम्ही हा टॅक्स कमी करणार आहोत. का नाही केला? तर महाराष्ट्रात आम्ही आंदोलन करणार आहोत, राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलन करणार आहोत की तुम्ही तुमचा टॅक्स कमी का नाही केला. गुजरातमध्ये 10 रुपये लिटर मागे स्वस्त आहे, कारण त्यांनी स्वतःचा टॅक्स कमी केला. तुम्हाला तुमचा टॅक्स कमी करायचा नाही, कारण तुम्हाला पैसे पाहिजे, वेगवेगळ्या योजनांच्या नावाखाली खायचंय तुम्हाला, कोरोनामध्ये प्रचंड भ्रष्टाचार केला, पण तुम्हाला बाकीच्या राज्यांना फॉलो करायचं नाहीये. केंद्राला कशाला दोष देतात? आणि गॅस सिलेंडरच्या बाबतीमध्ये फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, सबसिडाइज गॅस सिलेंडरचे रेट वाढलेले नाहीत. ज्याला सबसिडी आहे त्याला त्या गॅस सिलेंडरचे रेट वाढलेले नाहीत. सबसिडी नसलेल्या सिलेंडरचे 25 रुपये वगैरे वाढले. त्याही विषयामध्ये केंद्राशी या विषयाची चर्चा करायची आम्ही करू, पण महाराष्ट्र शासनाने हे कळलं घोषित करावं की इतर राज्याप्रमाणे आमचाही दर आम्ही 10 रुपये, 8 रुपये, 7 रुपयांनी कमी करू. तेव्हा आम्हाला त्यांच्याविरुद्ध करायचं आंदोलन. आणखी एक मुद्दा, जेव्हा सुधीर भाऊंनी हा मुद्दा काढला की 3 महिन्यानंतर राज्यात काय होतंय बघा, राष्ट्रपती राजवटीचा मुद्दा, सरकार टिकणार नाही, याच्यावर संजय राऊत असं म्हणाले की राज्यात काय होतंय याची चिंता भाजपने करण्यापेक्षा पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये त्यांचं काय होणार आहे याच्यावर जास्त चिंतन करावं.
अरे बाबा, देशभरामध्ये आता आमचे 1800 आमदार आहेत. तुमच्या देशभरामध्ये 56 आहेत. 18 राज्य अशी आहेत की ज्या राज्यामध्ये मुख्यमंत्री तरी आमचा आहे, उपमुख्यमंत्री तरी आमचा आहे. त्यामुळे तुम्ही काय शिकवता आम्हाला? म्हणजे कोणीतरी फाटक्या माणसाने एखाद्या ताकदवान माणसाला म्हणणं, ए तू बघ तुझी काय स्थिती आहे, तुझी बघ ना काय स्थिती आहे बाबा. नाही, पण वारंवार सामनामधनं होणारं लिखाण सत्तेत असतानाही होतं, आत्ताही आहे. आणि मग दोन पक्षामध्ये पुन्हा एकदा असं म्हटलं जातं की शिवसेना आणि भाजपने एकत्र येणं गरजेचं होतं. म्हणून मी सुरुवातीला विचारलं, असा काही नवा समन्वय बनवण्याचा प्रयत्न सुरू आहे का एका बाजूला? शक्यता बिलकुल नाही. ह्याचा विचारही पुन्हा होणार नाही? याचा विचारही पुन्हा होणार नाही. आणि जर विचारही होणार नसेल आणि जर समजा अध्यक्षाच्या निवडीवरून तुम्ही जे मुद्दा मांडलात, कायदा सुव्यवस्था नाही, राष्ट्रपती राजवटीची वेळ आली, तर मग मध्यावधी निवडणुकीशिवाय पर्याय नाही राज्याला निवडणुकीच्या सामोरं घालणार की अजून काही नवं समीकरण जसं काही जुळवलं होतं तुम्ही त्याप्रमाणे येणार आहे? तुम्हाला एक मी सांगतो की मी नेहमी एका थिअरीच्या आधारे काम करतो. तुम्ही पण ती थिअरी अप्लाय करा, म्हणजे खूप सुखी व्हाल. जगामध्ये 700 कोटी लोक राहतात. त्यातल्या प्रत्येकाचं प्रत्येक सेकंदाचं ठरलेलं आहे. आता मी तुमच्याकडे इंटरव्ह्यूला का आलो तर ठरलं होतं, मग काल काय नाही आलो तर नव्हतं ठरलं. तसं या विषयामध्ये कोणी बडाया मारण्याचं कारण नाही. आम्ही सरकार केलं, आम्ही सरकार नाही केलं. ज्यावेळेला अजित पवारांनी देवेंद्रजींनी शपथ घेतली त्याला कोणाला माहिती होतं? सकाळी 8ला शपथ घेतल्यानंतर कोणाला माहित नव्हतं? दादा पहाटे कोणी तुम्ही visualize होता केलं सोबत. होतं का? दादांना माहिती नक्की त्यामुळे होतं. राजकारणामध्ये आणि व्यक्तिगत चंद्रकांत पाटलांना जीवनामध्ये नक्की माहिती होतं त्यावेळेला. मी होतो. हां, नाही, मला माहिती होतं. मी राज्याचा अध्यक्ष आहे, मला माहिती असणं स्वाभाविक आहे. जगाला कुठे माहिती होतं? जगाने कुठे व्हिज्युअलाइज केलं होतं? झालं. जगाला कुठे माहिती होतं की हे पडणार आहे? पडलं. ते होणं हेही ठरलं होतं आणि ते पडणं हेही ठरलं होतं. म्हणून म्हटलं नवीन तसं काय होणं असेल हे one time ठरलंय का? warning नवीन काय होणं हे ठरलंय सरकार का? आलं तर कोणाला नाही, आता तरी काही ठरलं नाही. मी तुम्हाला वेगळा फोन करून नक्की सांगेन. धन्यवाद चंद्रकांत दादा, तुम्ही आलात आणि साम टीव्हीला ही विशेष मुलाखत दिली त्याबद्दल मनापासून आभार. हे होतं चंद्रकांत पाटील, भाजपचे प्रदेश अध्यक्ष, ज्यांनी अनेक शक्यतांवरती आपलं मत स्पष्टपणे व्यक्त करत असताना नव्या समीकरणांची नांदी काय असेल याची एक झलक देण्याचा प्रयत्न निश्चित केला आहे. पण आता पुढं काय काय राज्यातलं राजकारण कोणत्या दिशेला जातं हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. इथंच थांबू. नमस्कार.